जिल्ह्यात थंडीचा जोर वाढून तापमान 10 ते 9 अंशापर्यंत खाली घसरलं आहे। त्यामुळे नागरिकांना चांगलीच हुडहुडी जाणवत आहे। उत्तरेकडे थंडीची लाट असून येथून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे राज्यासह जिल्हासुद्धा गारठलाय। वाढलेल्या थंडीमुळे पहाटेवर रस्त्यावर शेकोट्या पेटू लागल्यात। अनेक लोक स्वेटर, कानटोपी, हातमोजे अशा लवाजमासह बाहेर पडताना दिसत आहेत। ही थंडीची लाट पुढील आठवडाभर राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे। उत्तरेकडे कडाक्याची थंडी पडल्याने त्याचे परिणाम महाराष्ट्रातही जाणवत आहेत। मागील 2 दिवसापासून जिल्ह्यात थंडी सक्रिय झाली आहे। हवामान विभागाने राज्यात 10 व 11 डिसेंबरला येलो अलर्ट दिला आहे। सांगली शहरासह जिल्ह्यात सरासरी तापमान किमान 9 ते 12 अंशापर्यंत राहणार आहे। या शीतलाटेमुळे नागरिकांनी योग्य खबरदारी घेण्याच्या सूचना हवामान विभागाकडून करण्यात आल्या आहेत। तापमानातील बदल, थंडीचा कडाका आणि हवेतील प्रदूषण यामुळे ताप, सर्दी, खोकला व घशातील संसर्गाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे। थंडीमुळे पहाटे व सकाळी धुके पसरत आहेत। सकाळी व्यायामासाठी बाहेर पडणाऱ्यांची संख्या रोडावली आहे। सकाळी विद्यार्थ्यांना कुडकुडत शाळा गाठावी लागते। रस्त्यावर उबदार कपड्यांच्या खरेदीसाठी गर्दी होत आहे।